अखिल त्याच्या खोलीत कोणत्या तरी विचारात मग्न होता. त्याच्या मनात शंकांचं काहूल माजलं होतं. काय यावेळी पण निराशाच हाती लागेल. बाबाही निराश होऊन जातील. मला सरकारी अधिकारी बनायचंय. त्यांचं स्वप्न एक स्वप्नच बनून राहील का? आज रिझल्ट लागणार होता, पण रिझल्ट बघण्याची हिंमत अखिलला होत नव्हती. सायली अखिलचा रिझल्ट घेऊन येणार होती, पण अजून तिचाही पत्ता नव्हता. अखिल सायलीच्या घरी 3 वर्षापासून भाड्याने राहायचा. अखिल आणि सायलीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. अखिलला वारंवार अपयश येत असल्याने अखिलने आशा सोडली होती. तेव्हा सायलीने त्याला खूप आधार दिला होता आणि प्रयत्न करण्यास त्याला सपोर्टही करत राहिली. अखिलची घरची परिस्थिती खूप वाईट होती. त्याच्याकडे कधी कधी खायलाही पैसे नसायचे. तेव्हा सायली अखिलसाठी जे काही शक्य होत होतं ते ती करत होती. अशिक्षित असूनही सायली शिक्षणाचं महत्त्व जाणत होती. सायलीच्या या स्वभावामुळे अखिलच्या मनात सायलीसाठी एक वेगळं स्थान निर्माण झालं होतं. पण या 3 वर्षात प्रेमाची कोणतीच मर्यादा न ओलांडता त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं होतं. दरवाजाची कडी वाजली. अखिलने गडबडीत दरवाजा उघडला. तळपत्या उन्हाने सायलीचा गोरा चेहरा लाल झाला होता. सायली धावत आत आली आणि खुर्चीवर बसली. अखिल म्हणाला, काय गरज होती इतक्या उन्हात इकडे यायची? चेहरा बघ कसा लाल झालाय. सायली ओढणीने चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याला म्हणाली, अखिल, तुझं स्वप्न पूर्ण झालं. तू तुझं ध्येय पूर्ण केलं आहेस, ज्यासाठी तू तुझ्या डोळ्यांना रात्र रात्र दिव्यासारखं जाळलं होतंस. सायलीने त्याच्यापुढे वर्तमानपत्र धरलं. अखिलने बघितलं की तो पास झाला होता. अखिलने तो वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा बघितला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अखिलने सायलीचा हात हातात घेतला आणि त्याच्या छातीवर ठेवला आणि म्हणाला, बघ माझं हृदय किती जोरात धडधडतंय. सायलीने तिचा हात मागे घेतला आणि लाजून ती तिथून पळून गेली. अखिलने पटापट सामान बांधायला सुरुवात केली, पण गावाकडे जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याच्या पाकिटामध्ये फक्त काही चिल्लर होती. त्याने घरातील कोपरे शोधायला सुरुवात केली आणि त्याच्याकडे जेमतेम 150 रुपये जमा झाले. आता तो विचारात पडला होता की या पैशात एकतर तो गावी जाऊ शकत होता किंवा आजच्या दिवसाचं जेवण करू शकत होता. इतक्यात दरवाजावर कोणीतरी आलं. त्याला माहीत होतं की सायलीच असणार. समोर सायली उभी होती. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं. तिने ते ताट टेबलवर ठेवलं आणि अखिलला म्हणाली, मला माहीत आहे की तू सकाळपासून काही खाल्लं नसणार. अखिलने जेवणाच्या ताटात बघितलं तर त्यात खूप सारे पदार्थ सायलीने त्याच्यासाठी बनवून आणले होते. अखिलने सायलीचे आभार मानले आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, तुझे मी उपकार कधी फेडू शकेल की नाही. सायली तिच्या ओढणीने अखिलचे डोळे पुसत म्हणाली, आज तर तू बोललास, पण इथून पुढे माझ्या प्रेमाला कधी उपकार समजू नकोस. तू आधी जेवण करून घे, थंड होईल. जेवण झाल्यावर अखिलने त्याची बॅग घेतली आणि तो गावाकडे जाण्यास निघाला. तेव्हा सायलीने अखिलला मिठी मारली. अखिल म्हणाला, काय झालं सायली? मी परत येईन आणि तुला घेऊन जाईन. सायलीने ओढणीची गाठ सोडली आणि अखिलच्या हातात काही पैसे ठेवले. रडतच सायली अखिलपासून वेगळी झाली आणि तिने अखिलला सांगितलं की माझ्या बाबांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे. सरकारी क्लर्क आहे. जर तू नाही आलास तर मी काहीतरी करून घेईन, पण त्या मुलाशी लग्न करणार नाही. अखिल सायलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू काळजी करू नको, मी नक्की येईन. जर तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नासाठी जास्तच हट्ट केला तर त्यांना हे वर्तमानपत्र दाखव आणि माझ्याबद्दल सांग. अखिल गावी पोहोचला तेव्हा गावातील लोक त्याच्या स्वागतासाठी हार आणि तुरे घेऊन जमा झाले होते. अखिल बसमधून खाली उतरताच लोकांनी त्याच्या गळ्यात फुलांच्या माळा घालायला सुरुवात केली आणि त्याला खांद्यावर घेतलं. घरी पोहोचताच त्याने बघितलं की त्याची आई आणि बाबा त्याचीच वाट पाहत उभे होते. अखिलने धावतच जाऊन आई आणि बाबांना नमस्कार केला. त्याच्या बाबांनी त्याला मिठीच मारली. अजून ट्रेनिंग सुरू होतं म्हणून तो गावातच राहिला होता.
एक दिवस ट्रेनिंग लेटर आलं आणि त्याचं ट्रेनिंग पूर्ण होऊन त्याचं पोस्टिंग झालं होतं. अखिल सायलीला भेटायला निघाला. त्याने सायलीच्या आवडीचे सर्व मिठाया घेतल्या होत्या. तो सायलीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने बघितलं की सायलीचे बाबा वरांड्यात खुर्चीत बसले होते. अखिलने त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्यांना विचारलं की सायली कुठे आहे. तेव्हा त्यांनी कापत्या स्वरात सांगितलं की सायली पळून गेली आहे. त्यांचं ते बोलणं ऐकून अखिलला असं वाटलं की त्याच्या कानात कोणीतरी गरम तेल ओतलं आहे. तेव्हा सायलीच्या वडिलांनी त्याला सांगितलं की ती कोणासोबत पळून गेली नाही, ती एकटीच पळून गेली आहे. ते सांगत होते जेव्हापासून तिच्या लग्नाची तारीख ठरली होती तेव्हापासून ती खूप उदास होती. एका वर्तमानपत्राचा तुकडा छातीशी धरून असायची. काही विचारलं तर सांगायची की तो येईल आणि मला घेऊन जाईल. लग्नाच्या एक दिवस आधी सायलीने मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं, पण मला वाटलं की आता तू कलेक्टर झाला आहेस आणि तू सायलीशी लग्न का करशील, म्हणून मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या रात्रीच ती घरातून पळून गेली. अखिल तिथून निघाला आणि सायलीला शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू लागला, पण सायलीचा कुठेच पत्ता लागला नाही. वेळ जात होता तसतसं अखिल सायलीला शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत होता. पण इतके प्रयत्न करूनही सायलीच्या न सापडल्यामुळे त्याचा धीर सुटत चालला होता. अखिलला कामातून जेव्हा सवड मिळेल तेव्हा तो सायलीला शोधायला निघून जात होता. आता अखिलच्या घरचे सुद्धा अखिलच्या लग्नासाठी मागे लागले होते. अखिल सायलीच्या जाण्यामुळे खूप तुटला होता आणि ते दुःख विसरण्यासाठी तो कधीकधी दारूही पिऊ लागला होता आणि शेवटी थकून हारून त्याने सायलीचा शोध घेणं बंद केलं. एक दिवस अखिलच्या मित्राने त्याला घरी जेवणासाठी बोलवलं होतं. अखिलचं जाण्याचं मन होत नव्हतं, पण तो त्याचा लहानपणीचा मित्र होता, त्यामुळे तो त्याच्याकडे जाण्यास निघाला. त्याचं घर दुसऱ्या गावात होतं. अखिल कार चालवत होता. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. अखिल सुरेशच्या घरी पोहोचला. त्या दोघांच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा किचनमधून सुरेशची बायको आली आणि तिने सुरेशला सांगितलं की बाजारातून काही सामान आणायचं आहे. एकदा पाऊस सुरू झाला की परत बाहेर जाता येणार नाही. तेव्हा सुरेशने त्याच्या बायकोला सांगितलं की तू अखिलला चहा बनवून दे, तोपर्यंत मी बाजारात जाऊन सामान घेऊन येतो. आणि सुरेश सामान आणण्यासाठी निघाला. अखिल खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. वाऱ्याची थंड झुळूक त्याच्या चेहऱ्यावरून जात होती. सुरेशच्या बायकोने त्याच्यासाठी चहा आणला होता. चहा घेत असताना त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हाच किचनमधून भांडी पडल्याचा आवाज आला. तेव्हा सुरेशची बायको रागातच ओरडली, म्हणाली, सायली सांभाळून काम करत जा, जर जमत नसेल तर सोडून दे. सायलीचं नाव ऐकताच अखिलचा हात कापू लागला आणि थोडा चहा खाली सांडला. सुरेशच्या बायकोला वाटलं की त्याला तिचं बोलणं आवडलं नाही, म्हणून ती बोलली, बघा ना भाऊजी, ही मुलगी एकदम वेडी आहे, कोणतंच काम नीट करत नाही. सांगते की कुठल्या कलेक्टरच्या शोधात घरातून पळाली आहे, सांगते की तिचा प्रियकर आहे तो. हे बोलून सुरेशची बायको मोठमोठ्याने हसू लागली. अखिलला जसा करंट लागला. हातातील चहाचा कप फेकून तो किचनकडे धावला. त्याने बघितलं की सायली तिच्या ओढणीने डोळे पुसत भांडी घासत होती. त्याने तिला जोरात हाक मारली. सायलीने मान वर करून पाहिलं तेव्हा तिला एक नवीनच अखिल दिसला. अखिलला पाहताच तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती अखिलला मिठी मारण्यासाठी धावली. पण भांड्याचं खरकटं तिच्या हाताला लागलं होतं आणि अखिलचा पांढरा शर्ट पाहून त्याला मिठी मारायची तिची हिंमत झाली नाही. मात्र अखिलने तिची परिस्थिती ओळखली. त्याने स्वतः पुढे होऊन सायलीला मिठी मारली. बाजारातून परत आलेल्या सुरेशला आणि त्याच्या बायकोला समजत नव्हतं. ते दोघे आश्चर्यचकित होऊन त्या दोघांकडे पाहत होते. अखिलने सायलीचा हात पकडला आणि सुरेशला सांगितलं की आम्ही जात आहोत. तेव्हा सुरेश आणि त्याची बायको सायलीची माफी मागत होते. अखिलने त्यांना सांगितलं की तुमची काहीच चूक नाही
आणि सायलीला घेऊन अखिल घरी जायला निघाला. अखिल कार चालवत होता आणि सायली त्याच्या बाजूला खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. सायली हळू आवाजात अखिलला म्हणाली, तुमचा शर्ट खराब झाला की. अखिल तिच्या साधेपणावर हसला आणि तिची मस्करी करत म्हणाला, झाला तर मग धुवून द्या मिसेस अखिल. अशा प्रकारे अखिल आणि सायली पुन्हा एकत्र आले. खरं प्रेम कधीच धोका देत नाही.